प्रियंका बरोबर मी बोलत नाही सर्वांना माहित आहे, पण विषय असा आहे की ती का बोलत नाही त्याचं कारण आता आपण लगे लाईव्ह मध्ये घेऊ. आणि तुम्हाला लाईव्ह मध्ये मी कॅमेरा चालू केलाय, म्हणजे डायरेक्ट बायकोवर असा कॅमेरा नेणार आहे आणि तिची अडचण काय दुखणं काय ते तुम्हीच बघा. आणि तिला किती माय ही पण मला कळलं आता 2-4 दिवसात. बघितलं का काय काय गोष्टी मी हे केल्या, ऑब्झर्व केल्या. तर मी इथं झोपलो होतो खाली, इथं खाली झोपलेलं निवांत दिवाणावर झोपते मी. 3-3 वाजेपर्यंत डोळं उघडं ठेवलं पण ती झाकून झोपते. मी लय लय मजा तिची बघितली लय. आता बघू तिचं काय नक्की म्हणणं काय काय नाही, नक्की काशात पाणी मुरतंय, कुठं जायचंय तिला ती बघू द्या मला काय म्हणणं आहे. हा आता नका ग बोला ना. कसं असतं माहितीये का, आपली बायको म्हणजे आपण काय गोष्टी सांभाळून घेतल्या पाहिजेत, पण एवढ्या पण नाही की बाबा तिने हे केलं पाहिजे. प्रियंका ऐ इकडे. अगं हिच्यासाठी तुम्हाला सांगतो अक्षरशः मी एवढ्या लांब गेलो आणि हो सीताफळ आणले तिला बघितलं खायला. म्हणलं आता तर रुसवा जाईन गोडी येईन, पाय घालीन इकडं फेकून दिलं सीताफळ. बघितलं का, खात नाही लय लांब आणले ते. इकडे इकडे की इकडे. असं तर काय हा नाही भेटत नाही, असं तुला गोड सबका देत. बस जायचंय ना वरच्या घरी, आवरू द्या ना पटापट. दुखतोय. बर मला सांग की काय अडचण काय आहे तुला, माझी माया हाय का नाही? हाय की. हा हाय की. बघितलं कशी म्हणते हाय की. जर तुला माया असते तर तू मला सकाळ धरणं विचारलं असतं. तू एकटीच विचारती या. हा तुम्हाला आहेत का लांब लांब केस? कुठं लांब लांब केस? लांब केसच लागतात का त्याला? आता तुम्हाला एकटीच विचारते. अगं तसं नाही, पण मी सकाळी माझं मी हाताने दात घासलं, तो विचारलं का दात घासलं का म्हणून मला. हा घासलं काय विचारायचं? तुम्ही रोज घासता, रोज काय मला चिचरून घासता काय? दात घासलं माझं मी हाताने आंघोळ केली, तो विचारली का आंघोळ केली का? आता दिसतंय माझ्या डोळ्याने, कशाला विचारू तुम्हाला काय? सारं दिसतंय पण विचारणं काम आहे ना. नाही त्याला विचारतात. काय कालवणात मीठ नाही टाकलं तर चव येते का? मी तुम्हाला मीठ दिलं कालवण दिसतंय मिठाचं नाही ना का. उदाहरण देतो, उदाहरण सुद्धा तुला स्वतः कळा नाही, अवघड आहे. उदाहरण देतोय. कुशल म्हणते मी कालवणात टाकलं की मीठ. हा तुला उदाहरण दिलेले कळते का? उदाहरण एखादं उदाहरण. हा मग तसंच प्रत्येक गोष्ट मी करत असतात त्या पाठीमागे विचारणं काम आहे, त्यात समाधान असतंय. कालवणात नाही मीठ टाकलं, कालवण दिसतंय तुला, सारं दिसतंय, धुलेलं दिसतंय, मी आंघोळ केलेलं दिसतंय, दात घासलेलं दिसतंय, विचारणं काम आहे ना. तसं तुला काम केलं मी दिसतंय, कालवण आहे त्यात मीठ टाकणं काम आहे, विचारणं काम आहे. उदाहरण देतो मी ते मी टाकलं की मीठ टाकलं विचार. अरे काय तू किती अडाणी. असू द्या. टाकलं कालवणात मीठ. हा तू आता मला विचारलं का सकाळी तुम्ही कपडे घातले का? हातातले तोंडा येते आता. काय 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 बोल की. हा बोल बोल की. अयो दाबलं नरड असं दाबते बघा लाईव्ह मध्ये. हे बघा हो नरड दाबलं. तुम्ही घातला मी तर तोंडाला कायच नाही केलं मी इथं हात लावला होता तुमच्या दाढेला. प्रॅक्टिस चालू आहे आता. शिक हितवर न्यायचा हात इथं नेत 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 एकदा तुम्हाला सांगतो भीतीला फोटो लागला. चला 1 वाजत आले, कांदा चिरायचा राहिला. माझं मी दात घासलं, माझं मी आंघोळ केली, माझं मी जेवलो, माझे मी कपडे घातले. पण मला काय विचारलं सुद्धा नाही त्याने, तुम्ही कपडे घातलेत का, तुम्ही आंघोळ केले का, तुम्ही अंग पुसलं का, हा तुम्ही दात घासलं का, तुम्ही जेवला का, काय सुद्धा विचारत नाही. काय हो का आमच्या दोघांच्या नादात ते पाठीमागे दिसतंय दरवाजा ते फुटलेला आहे माहितीये का. हिला आंघोळ करताना दम छाती भरत होते, मग ते बाथरूम पॅक असणं वाटतं, मग तिथनं ते हे जाण्यासाठी ऑक्सिजन जाण्यासाठी अशी सुविधा केली बायकोच्या जीवासाठी. जी नाही ती मी करतोय. सीताफळ आणले तुला खायला, खाल्लं का? तिकडं कोणी फेकून दे टाकलं तर ते काय तिथं येते. बघितलं सीताफळ तिथं टाकलेले, तिथं नाही पिकले राधो, किचनवर पिकलेले. चल शूटिंगला जायचंय आपल्याला. माटून काय खातोय
ट्युशन मिरच्या भाजाय टाकायच्या त्या देठ काढाय द्यायच्या ते टाकायचं ती मिरच्या देऊन यायच्या त्या बायांना ती वाट बघते ती म्हणलं सोमदादा कधी आणताय आम्ही कामाला गेलो ना आज मिरची येणार तुमची आज आपली 30 किलो मिरची आहे 30 किलो मिरची त्यांना द्यायची आहे आणि मसाला करतोय आपण तुम्हाला सांगतो 100 किलो आज तर 100 किलो मसाला करून घेतोय त्यातले आहे ते 40-45 किलोची ऑर्डर आहे 50 किलो शिल्लक आहे पिवड्याचा असं काम करतोय आता पण आणतो मग हा तू तब्येत कमी करायचं औषध खाला का माझ्या तब्येत वाढवायची पण होईना तब्येत कमी कर येडे वाढली उलट तू तुमचे करत माझं अवघड होईल माझा निवद होईल तुमचं काय निवाद तुमचं काय त्यात घेणं देणं कधी पाय लचकला फिचकला हे उचलून घ्यायचं म्हणलं तर माझं अवघड आहे ही काय कमी आहे का किती तब्येत आहे बघितलं लय तब्येत आहे ह्याची माटून घ्यायची ताबळ खात नुसतं खाण्यावर आहे बाकी दुसरं काय येणं सुचत नाही नुसतं खाती कुठं जाईन तिथं तुमचं कसं का असाना दिवस चांगला असं वाईट असं फक्त मला खायला पाहिजे उठलं खायला झोपेपर्यंत म्हणतात माहितीये राधू शूटिंग बरं वाटतंय आता तुला अरे पिल्या बरं वाटतंय का आता हा बरं वाटतंय ना खरं सांग आणि हॉस्पिटलला किती दिवसांनी बोलवलं होतं प्रियंका आपल्याला तुम्हालाच माहितीये मी नव्हते आणता 4-5 दिवसांनी ना ते मला म्हणली कालच मम्मी बोलवलंय परत होय जायचं का राधू होय का किती भरायची या काय माहिती हा काय माहिती किती काय माहिती 6,000 ना नाही मग मेसेज बघा की व्हॉट्सअपला किती तुला लक्ष द्या येत नाही का तसल्या गोष्टीकडे मोबाईलच घेतला नाही सकाळपासून हातात त्या ओमचा ग्रुप वेगळा आहे शाळेचा आहेत माझ्याकडे दोन्ही पण मी अजून मोबाईलच घेतला नाही बर उठ चल लवकर चल सासरवाडीला जायचंय आज चल म्हणजे आता मला कुठं आणि तुला मला सासरवाडी आहे तोंडाने का? बोलता. सासरवाडी आहे का मला लागतंय की मला सासरवाडी आहे का मला मग कुठं सासरवाडी आहे खड्ड्यात का? गेली काय होय होय तुमचं पाय जातात का तिकडं वाढतात का तिथं कोण आहे तुम्हाला आहे सासरवाडीत का सासरवाडीत माझं घर तरी आहे ना सासरवाडीत सासरवाडीत कोण आहे या सासरवाडीत कोण आहे माझा जन्म झाला तिथं माझा भाऊ आहे की ते येईन की बोलवलं हो हानती मला हो. मम्मीला हाणलं की बरं उठ चल लवकर पांड्याचा कॉल आलता म्हणलं वहिनीला घेऊन या भांडणं करते काय विचारत नाही काय नाही रात्री कुठल्या अंगावर झोपला ते सुद्धा विचारलं नाही माझ्यासाठी बाई कुठं भेटायची पण नाही 4 वेळा बोलते भांडणं झाल्या तुमचाच मग फुगल्याला असतं साधारण करता दुसरे असते तर म्हणले झोपतोय तर झोप माझ्यासारखा निर्वेसने नवरा तुला भेटणार पण नाही जातीच की उठता पिटता तुला गटरीची माप घेता आला आणि तुला उठता बसता कुचललं ना तुझी मग कळन तुला कसं असतं कशाला कुचलं वेळेला ही आणून दे ती घरात काय त्याला मिटावणं तुला गरज भाजन तवा कळन ज्यांचं नवरं शब्द तरी उलटा दारू पेतात ज्याचं नवरं त्यांना विचार परिस्थिती काय चालू घराची कशी रडकोंडी येते ती आणा पिणावणं माहितीये का माझा बापच होता तसा हा मग माहितीये तुला कसं असतंय इथं माणूस तर बघा असं इकडं लाईव्हच आहे हे नुसतं भाजीपाला आणा म्हणलंय एवढं बघितलं बघा हा बघा बघा लगेच इकडं बघितलं बघा काकड्या लसूण अर्धा किलो कांदा 2 किलो आलं टमाटे बटाटा वांगी लिंब पाव किलो हिरव्या मिरच्या ढोबळी आलं काय काय खायला ही सारखं चालू असतं या त्याच्यात कढीपत्ता इकडं आहे कढीपत्ता आहेत अंडी आहे ती कणस आहे ती इथं लिंब आहे सारखं चालू या दूध आहे हिला सारं आहे असं म्हणूनच तर असं आणतो मी लगेच काय बर चला 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 उचल की नाही बोलते राधूला केला विश करायला हा 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 द्या द्या